तेवढे आल्याच्या नंतर पुन्हा भरू. आली बघा गाडी, नाव घेताच गाडी आली. तुम्हाला दाखवू का? चला तुम्हाला दाखवतो का आली. हे असे तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता, तर आज मी घरीच आहे. तर आज बघा सकाळ सकाळी मिरच्या आल्यात बेस्टपैकी, आणि एवढ्या बेठ्या मिरच्या आल्यात. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पन्ने पण आलेले आहेत. हे बघा बेस्टपैकी. आता याला काय करायचं समजूनच जा. तर चला एकदा काय करू, आपल्या कामाला आपल्याला कारण कालचे भरून टाकू एकदा, काय असं टेन्शन राहणार नाही. आणखी पण येणार, आज पण काही तोडायले त्याच्यामुळं. तर आज पण तोडायला बाया गेले, त्याच्यामुळे काय करू, जसे येते तसे भरत जाऊ. तर चल आता एकदा मी पाणी घेणे ज्या माप सांगितले त्या मापानुसार भरू आपण. आणि बरोबर असे असं डिगल करायचं. तर सगळ्यात पहिले काय करू, याचे लाल मिरच्या काढून घेऊ. म्हणजे कसं डायरेक्ट एकदा डिगल लागला आपल्या डायरेक्ट भरता येते. सगळ्यात पहिले याच्या लाल मिरच्या. तर बघू शकता मित्रांनो, इतक्या मिरच्या निघल्यात आता सध्या. आणि बघा सगळ्या लाल 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 इतक्या निघल्यात. तर हे चला हे बघा, तिकडे पण काय, इथं पण काय. तर काय करू माहिती का, आता एकदा एवढ्या घेऊ पाण्याने भरून, आणि जी माप सांगितले का त्या मापानुसार देऊ भरून. आपल्या मागचं जास्त टेन्शन राहणार नाही. आता नुसतं भरायचंच काम आहे, दुसरं काहीच करायचं काम नाही म्हणून. सगळं आता निसून वगैरे ठेवलेले आहेत. तर चला अशी पन्नी आहे म्हणा, अशी पन्नी घ्यायची बरोबर. पन्नी घ्यायची आणि असं भरायचं. आता मी एकटाच आहे त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम यायला म्हणा. कोणाचं कुणाला कसा बरं ठीक आहे, खाऊ मी पुन्हा नंतर बोलतो. आता सध्या मिरच्या भरायच्या आलेत ना. हो नंतर बोलतो मी. तर बघू शकता मित्रांनो, अशा मिरच्या भरायच्या म्हणा. एक पण एक साईडला भरली म्हणा. हे बघा मला दाखवतो, ही एक भरली आणि ही एक भरली. आता हिच्यात काय 2-1 किलो बसते ना आणखी, आणि नंतर पुन्हा काहीच नाही. तर हे असं भरावं लागतं म्हणा. तर बघू शकता मित्रांनो, असे 4-5 पन्न्या झालेले आहेत म्हणून. तेव्हा 3 आणि 2 5 पन्न्या. इथं जे जेवढा ढिगाला होता का तेवढ्या ढिगलात एवढे 5 पन्न्या झालेले आहेत. आणि आता आणखी पण शेतातून यायचे बाकी आहेत म्हणून. तर तेवढे आल्याच्या नंतर पुन्हा भरू. आली बघा गाडी, नाव घेताच गाडी आली. तुम्हाला दाखवू का? चला तुम्हाला दाखवतो का आली. हे असे रे. आणखी किती खेप आहे? 3 बोट मोबाईल उचले ते तसं नाही उचलते हा कर जरूर लागून काय 3 टाइम लागतो. पण तुम्ही एका टायमाचं तर 3 टायमाला जाते ना. तू नको उचलत असतात
त्याच्या जीवा चुड्या चालल्यात ना आता मोबाईल पुढे झाले 2 हप्ते हिंदी 7 वेळे साडू म्हणतो याला म्हणलं कानच खाणीत एखाद्या आखलीच्या माईच्या पता ना पता आणि नाते कळणच चिंतेला टाकायचं तुला त्याच्यात याचं टाकायचं पाणी पिऊ एकदा पाणी आणलं बघा मित्रांनो आता घरी येणं बसले जरा घेऊ ना हा? काढून या तर बरं घरी बसल्या थोडं काय मिरचे सगळं सामान येऊन पडलं होतं म्हणा मी म्हणलं जाऊ दे. बाहेर येऊन थोडं कटरा आता भरायला पाणी तेव्हा बाहेर येऊन म्हणलं दुकानावर काहीतरी घ्यावं ते बघा बिस्किटचे पुढे घेतो आता काय करू चला डायरेक्ट राम राम मंडळी. या राम राम मंगेश काय चाललंय पाहुणे ते बघा आपल्या गावचे बघू शकता मित्रांनो आमच्या मिरच्या वगैरे भरणं झालं आता आम्ही चाललो आमच्या मेन पॉईंटला कारण की जे झाला सप्ताह उभा चालू झाला बरं तर चला मला दाखवते एकदा बेस्ट वेळी मला केस भारी दिसतात का नाही टॉपा एकदम ओके अरे बाई सबस्क्राईब करा मग एकदा नक्की तर चला तुम्हाला दाखवतो बेस्टपैकी आज सप्ताह चालू झाला म्हणा ते 7 दिवस असते ते म्हणजे आज चालू झालं आज दुपारी नाही सकाळी झालं दुपार सकाळी हां सकाळी चालू झालं आहे आणि तर तुम्हाला दाखवतो एकदा मी कसं काय तर आणखी पुन्हा आपल्या मिरच्या याचंच राहिल्यात बघा म्हणजे शेतातून याचे राहिलं तर काय करू चला इथं मंदिर आणि इथं मंडप बघू शकता मित्रांनो इथं मंडप वगैरे लावला आहे बघा एवढा आणि मंदिरा स्टोन तिकडे मंडप इथं लावला बेस्ट पैकी हो आणि हो बेस्ट मित्रांनो जाता जाता 2 पोरं गेले मग तर त्याला म्हणलं मी तुमचा व्हिडिओ बघते आईला अवघड जेव्हा काय मध्ये बोलून भास्कर म्हणून काय सांगतात नाही करकट ते टाक्षी राहतात तिकडे काय कुणकडे बी आपलं काही बी मनात आलं ते भास्कर बोल करकटते मला सांगायचं काय होतं माहिती का 2 पोरं गेले आणि सांगायचं असं होतं की ते म्हणले आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको बाबा मी म्हणलं बरं ठीक आहे त्याने आणला होता खाण्यासाठी टाळ मॅच घेतला सगळा अर्धा त्याला द्याला आणि अर्धा मॅच घातलाय मी म्हणलं जाऊ दे आता मग जसं तसं चालतंय तर आता एवढं खाऊ थोडंफार त्यानंतर बघू काय करायचं तर चला तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचलेलं शेलूला म्हणा कारण की ना जे मी घरच्या मिरच्या भरल्या होत्या त्या मिरच्या गाडीत आणल्या होत्या म्हणा शेलूला आणि ह्या गाडीतून आम्ही हे बघा ही गाडी पण उभा इथं आणि ह्या गाडीतून त्या गाडीत मिरच्या ट्रान्सफर केल्यात म्हणा ते कोणाला तरी व्यापाऱ्याला दिलेले आहेत मला नाही माहीत तर बघू तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय